चहा होते आता. चहा झाली की इडलीला मस्त फोडणी देणार आहे. आणि ट्रेन मध्ये खूप गडबड झाली कारण की जशी इडलीचा फक्त फ्राय केलेला फक्त मी खाणार आहे आणि याला थोडंसं देणार आहे कारण चिकन मी खात नाही. मी फक्त व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे मी व्हेजच खाते. त्यामुळे ह्याला थोडंसं इडली वेगन परवडत नाही ना. वेगन परवडत नाही ना. चटणी आली घेऊ. आणली किती पाहिजे चटण्या? खोबऱ्याची नाही बाप्पा ती. 90 ते 99% ती शेंगदाण्याची चटणी. 10% खोबरं आहे. तुमसे ना हो पाएगा. 10% खोबरं एवढं होतं, पण शेंगदाणे मी आहे ना एवढूशे घेतले होते. थोडे जास्त पडले, ठीक आहे ना, पहिल्यांदा आणलं झालं ना. नेक्स्ट टाइम घेऊन तर थोडेसे घे. खरं म्हणजे ना त्याच्यात आहे ना सोनो, चण्याची डाळ आहे ना ती भाजायची आणि उडदाची डाळ ती भाजायची आणि मग त्या खोबऱ्यावर आपण चण्याची डाळ वगैरे नाही टाकली. नाही टाकली, मी असंच करणार होते. गेल्या वेळेस तू शेंगदाणे वगैरे टाकलं होतं, चण्याची डाळ भाजून वगैरे टाकली होती. यावेळेस नाही टाकलं होतं. त्यावेळेस फक्त खोबरं, अद्रक पण नाही टाकलं. चण्याची डाळ भाजपाची वेगळी खायला वेळ होता. मग बघ, अर्ध त्याच्यावर थोडंफार कमीच होतं. पण उडदाची डाळ होती सोनू. कमेंट मध्ये सांगा चटणी कशी बनवतात. ते वास येतो ते इडलीचा. करपून खायचंय काय? गॅस आधी बंद कर. तिथं तव्याचा हा जरा शांत करता. इरिटेटिंग होतं. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. त्या प्लेटीत द्यायचे ना. त्यांना घाणच आहेत काय? त्यांना घाण म्हणून घोषित केलं त्या प्लेटीत. म्हणजे काय बोलू पण नको. मित्रांनो, पावसाचं मस्त मस्त आहे की आगमन झालेलं आहे मे महिन्यात. आणि गावी आलं की हीच मजा असते. पाऊस येतो आणि मजा येते. समोर मस्त आहे की पावसाचा सीन चालू आहे. सीन म्हणजे हे चालू आहे, पाऊस येतोय, तिकडे पाऊस पडतोय आणि इकडे पडत नाही. वेगळी गोष्ट. वीज पण कडकते. ठीक आहे, पाऊस जोरात पडणार आहे. मजा येणार आहे खूप. ती तिकडे प्रीती माझी आणि खाली जाऊ शकत नाही कारण की वीज पडते तेव्हा फोन नाही वापरू शकत मोकळ्या जागेमध्ये. त्यामुळे मी जाऊ शकत. असं ठीक आहे. पावसाची मजा बघा. पाऊस आला की मी दाखवतो. ओके, बाय. काय स्वागत आहे तुमचं. गुड मॉर्निंग. म्हणजे स्वागत नाही, स्वागत झालं. गुड मॉर्निंग. तर दुसरी सकाळ चालू झाली आहे आणि सकाळ सकाळ चाय बनण्याचा प्रोग्राम चालू झालाय. मस्त तीच हर्बल टी. आता सगळं सामग्री जमा करायची. हा चला जाऊया. हा धुवा तोंड बिंड धुवायचं. पप्पाचं चालू आहे. मी नंतर तोंड धुईन कारण की पोहे पण करायचे. नाश्ता पाणी पण चालू करायचंय. तर बस अजून काही नाही. चहाची सामग्री गोळा करायला जातो तेव्हा सांगतो काय काय सामग्री गोळा करायची, कुठून कुठून भेटते आणि कुठल्या ठिकाणी भेटते, सामग्री भेटू शकते. असं चला आपण आणूया सामग्री गोळा करायला जाऊ. निंबाचं झाड आहे. याला अशी पानं काढली ना तर जरा टेस्ट येते चहाला. आणि हर्बल टी पण बनते.
ग्रीन टी ग्रीन टी. ही गवती चाय आहे, याला म्हणतात गवती चाय. तर ह्याच्याने चहाला थोडा टेस्ट येते. एक चाय मध्ये टाकलं ना तुळशीची पानं, लिंबाची पानं, आपली ग्रीन टी फेल त्याच्या समोर, एवढी टेस्टी होते. पॅकिंग वाली असते ती. हा, पॅकिंग वाली ग्रीन टी असते, त्याच्यापेक्षा पॉवरफुल चाय पत्ती ही आहे. वेळेचा नाश्ता एकदम तगड्यामध्ये एकदम होऊन जाते. मिरच्या कापल्यात, कांदे बिंदे कापलेत, पोहे पण भिजवून ठेवलेत, शेंगदाणे पण तयार आहेत. कांदे एवढीशी का कापलेत एवढ्या पोह्यांसाठी? अच्छा अच्छा, ठीक आहे करा मग, चहा करा, सगळं करा. दोन नाही टाकले, ते असंच टाकलं. ठीक आहे मित्रांनो, मी ब्रश बिश करून घेतो आणि भेटू आपण दुपारी कुठेतरी, संध्याकाळी, रात्री असं. ओके, चला बाय. सनस्क्रीन आहे, सनस्क्रीन. बाकी सगळं वॅसलिन, पॉन्ड्स क्रीम लावतं. सनस्क्रीन आहे, ती लावायला लागते. मुलगी नसते.
2,000 years later. सो गाईज माझ्या मित्रांनो, भावंडांनो, मैत्रिणींनो, तर आजचा दिवस संपला आणि आंघोळ पांघोळ सगळी झालेली आहे. चाय पिऊन नाही झाले. चाय पिऊन मस्त आहे की तीच हर्बल टी सकाळची सांगितलेली ती. आणि बस आजचा दिवस मस्त संपला कोकणातला. आणि समोर तर आहे दैवत दादा, तो तिकडे बसलाय. त्यासोबत पण संवाद साधू जरा. नेचर बघा माझ्या घराच्या मागच्या बाजूने कसं दिसतं. तर बस अजून काय नाही, बस एवढंच सांगायचं होतं. दैवत आमच्या गावातले सरपंच, त्यांच्यासोबत जरा गप्पा मारू. मग नाही बघ गप्पा मारू राहत. फोन चालू आहे त्यांचा. एक फोन चालू आहे, जरुरीचा फोन चालू आहे. देशाबद्दल आर्थिक संकट येणार आहे त्यामुळे त्यांचा फोन चालू आहे. बस एवढंच बोलायचं होतं. आणि अजून काय बोलायसारखंच नाही काय, कारण की जिकडे आलोय मी तिकडे फक्त बघायचं, दृश्य बघायचं आणि मन जरा शांत करून घ्यायचं. अजून काय नाही. तुम्ही पण काय शांत करून कसं वाटतं ते सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थांबा, असं नाही, उलट आहे ते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये.